निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। जय श्रीराम। संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे कीर्तन चालू असताना माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचे पिये आणि त्यांचे पाळलेले 4 कुत्रे यांनी गोंधळ घालून कीर्तन बंद पाडलं अशी माहिती मिळाली। मी कुठल्याच पक्षाची कार्यकर्ती नाही, पण मी ज्या कुळात जन्माला आले त्या हिंदू धर्माचा मला अभिमान आहे आणि त्या हिंदू धर्मात मी जन्माला आले म्हणून मला मास पण आहे। वारकरी संप्रदाय ही आमची अस्मिता आहे आणि आमच्या अस्मितेवर जर कोणी घाला घातला तर आम्ही हिंदू कन्या कधीही सहन करणार नाही। सकल हिंदू समाज एकत्र येऊन बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला आणि जी 40 वर्ष मुघलांच्या हातात सत्ता होती ती एका सर्वसामान्य कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या एका शेतकरी मुलाच्या हातात सत्ता दिली, ते म्हणजे आपले अमोलभाऊ खताळ। याच्यासाठी मी सर्वप्रथम सर्व संगमनेरकरांची मनापासून धन्यवाद देते की खरंच तुम्ही एक चांगला निर्णय घेतला, ऐतिहासिक निर्णय घेतला आणि खरंच एक विकासाची वाटचाल संगमनेरमध्ये चालू करून दिली। अमोलभाऊ खताळ हे एक तडफदार नेतृत्व आणि एक हिंदूंना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व आहे, विकास करणारं नेतृत्व आहे। विकास घरात नाही तर जनतेत करणार आहे। घराचा विकास 40 वर्षे झाला, जनतेचा विकास नाही झाला, पण 8 महिन्यामध्ये जनतेचा विकास झाला हे उघड्या डोळ्यांनी संगमनेरकर पाहत आहे। मग कुठंतरी काहीतरी गालबोट लावायचं, काहीतरी शांतता भंग करायची आणि असे उद्योग करायचे। बाळासाहेब थोरात म्हणाले कालच्या स्टेटमेंटमध्ये की संप्रदायाचा जो मंच आहे त्याच्यावर राजकीय भाष्य करायचं नाही। बरोबर आहे, पण कीर्तन चालू असताना संग्राम बापू हे हिंदूंना सांगत होते की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानला कसा फाडला। आता अफजल खानला कसा फाडला म्हटल्याच्या नंतर जे मुघलाचे पिल्ल तिथं होते, कुत्रे सोडलेले, त्यांच्या बुडाला आग लागायचं काय कारण एवढं? तो तर काही राजकीय विषय नव्हता, त्यांच्या बुडाला आग का लागली? मग बाळासाहेब थोरात तुम्ही याचं उत्तर द्या की त्या औरंग्या नेमकं तुमचा कोणी? हा सगळा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे। काल मोर्चामध्ये सांगितलं की तुमची टेस्ट करून घ्या आमच्या बांधवांनी, ती टेस्ट करून घ्यायची तुम्हाला खरंच गरज आहे साहेब, की मुघल तुमचा कोण लागतो, औरंग्या तुमचा कोण लागतो, तुम्ही त्यांच्या कुळातले आहेत का ते तुमच्या कुळातले आहेत? याचं उत्तर तुम्ही सबंध महाराष्ट्राला द्या। राजकारण तुम्ही करता, दंगली तुम्ही घडवता, शांततेचा भंग तुम्ही करता आणि तुम्ही सुसंस्कृतीच्या भाषा करता का? साहेब राजकारण कशाला म्हणते तर हेच जर तुम्हाला कळत नसेल तर तुमच्या बुद्धीची क्यू भीती? हिंदूंचा प्रसार जर करणारे तुम्हाला राजकीय वाटत असतील तर खरंच तुमच्या बुद्धीची क्यू येते। महाराजांचा इतिहास सांगणारे जर तुम्हाला राजकीय वाटत असतील तर तुम्ही आत्मपरीक्षण करा स्वतःचं। क्यू येते समाजाला तुमची? एवढा परिणाम झाला तुमच्यावर, तुम्ही पडले तर? तुमच्या बुद्धीवर एवढा परिणाम झाला की हिंदूचा प्रचार करणारे, महाराजांचा इतिहास सांगणारे जर तुम्हाला राजकीय वाटताय तर खरंच तुम्हाला तुमची टेस्ट करायची गरज आहे की नेमकं औरंग्या तुमचा कोण लागतो।
स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत. ह्या घटनेमुळे साहेब तुमचा पराजय निश्चित आहे. आणि ह्या घटनेतील जे काही 4 कुत्रे असतील ते संग्राम बाप्पू यांच्यावर त्यांनी भ्याड हल्ला केला असेल, त्यांच्या गाडीची तोडफोड केली असेल, तर त्यांच्यावर कठोराती कठोर कारवाई झाली पाहिजे. ही सर्व हिंदू समाजाच्या वतीने मी मागणी करते. धन्यवाद. जय श्रीराम. टच लेझर क्लिनिक, लेझरद्वारे मूळव्याध, फिशर, भगंदर उपचार केंद्र, कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार, मूळव्याधचं इंजेक्शन देखील उपलब्ध. पुरुषांसाठी शिश्न शिथिलता घालवून ताठरपणा निर्मिती उपचार, दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा. तर बघताय काय, आजच संपर्क करा. डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी, राहाता, जिल्हा अहिल्यानगर. संपर्कासाठी क्रमांक आहे 942 0636 736 किंवा 8208 423324.